चिमनी एरिया मध्ये यहाँ पे एक आग हुई थी पेट्रोल बंक के बिल्कुल जवड़ एक स्टोरेज ग्राउंड में। यहाँ पे 2 घंटे से आग लगी, अभी पूरी कंट्रोल में आ चुकी है। यहाँ पे फायर ब्रिगेड आई थी, महानगर पालिका की, MIDC से और कोतवाली से भी आई थी यहाँ पे। और यहाँ पे पानी भरने का भी कार्यक्रम था, तो तीनों ने साथ में जब डाला तो फोर्स अच्छा हुआ और अब आग खूब कंट्रोल में आई है। यहाँ पे कोई सिविलियन इंजर्ड नहीं है और यहाँ पे कुछ फायर कर्मचारी, एक को थोड़ी सी इंजरी हुई थी, अब वो बिल्कुल स्टेबल है, दवाखाने में है। और हमने कंट्रोल करा सिचुएशन को, RCB बुलाए क्राउड कंट्रोल के लिए और ट्रैफिक के कर्मचारी भी आए थे यहाँ पे कंट्रोल के लिए। हमारे पुलिस स्टेशन के लोग भी आए थे यहाँ पे और अब फ्यूचर इन्स्पेक्शन और तपास में पता चलेगा की एक्झॅक्ट इश्यू क्या था यहाँ पे। हे बघा, आम्हाला सकाळी अशी वर्दी आली की MIDCच्या एरिया बाहेर पेट्रोल पंपाच्या बाजूला एका इमारतीमध्ये आग लागली आहे। इथे पोहोचल्यावर आमच्या असं लक्षात आलं की बेसमेंटमध्ये बराचसा स्क्रॅप मटेरियल ठेवलेलं आहे आणि ते पूर्णपणे त्याने पेट घेतलेली आहे। आम्ही दोन्ही साईडनी पाण्याचा मारा चालू केला आणि आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू केला। काही वेळानंतर आम्ही क्रेननी शटर तोडून आत पाणी मारण्याचा प्रयत्न केला, पण आत शटर तोडल्यावर असं लक्षात आलं की आतमध्ये ऑइलनी भरलेले बॅरल आहेत, ड्रम आहेत। ते ड्रमवर आम्ही पाणी मारतच होतो, इतक्यात सडनली 2-3 ब्लास्ट झाले। त्या ब्लास्टमध्ये महानगरपालिकेचे 2 कर्मचारी खूप सिरियसली इंजर्ड झाले आहेत। महानगरपालिकेचे 2 MIDCचे 2 कर्मचारी हे माइल्ड इंजर्ड झालेले आहेत आणि आता आम्ही बऱ्यापैकी कूलिंग ऑपरेशन करून आग आटोक्यात आणलेली आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही आतमध्ये जाऊ आणि संपूर्ण पाहणी करू आणि सर्व कूलिंग करून खात्री करू की सर्व आग विझलेली आहे। अकोला शहरातल्या शिवनी परिसरामध्ये आज पाहू शकते की माझ्या मागे हेच ते आयशर ट्रॅक्टरचं शोरूम आहे। या शोरूमच्या इथे खाली ऑइल गोडाऊनला आग लागली आणि या आग पाहू शकते की भीषण आग होती आणि या ऑइलने आग पकडली आणि तेव्हापासून सकाळपासून पाहू शकते की अग्निशमन विभागाचे कर्मचारी या सकाळपासून या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे। पण या आगीमध्ये जे आहेत 2 अग्निशमन विभागाचे कर्मचारी जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पण पाहू शकता की अजूनही जे आहेत आग विझवण्याच्या या ठिकाणी प्रयत्न जे सुरू आहेत, कारण या ठिकाणी जे आहेत जे वेस्टेज जे ऑइल होतं त्या ऑइलचं गोडाऊन या ठिकाणी होतं आणि याच बिल्डिंगच्या खाली जे आहे त्या गोडाऊनमध्ये की सकाळच्या सुमारास आग लागली आणि आग विझवण्याचा सध्या प्रयत्न जे आहेत सध्या सुरू आहे। आग आटोक्यात आलेली आहे, पण यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि 2 कर्मचारी जे आहेत अग्निशमन विभागाचे हे याच्यामध्ये जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आणि पाहू शकता की ट्रॅक्टर म्हणजे आयशर ट्रॅक्टर शोरूम जे होतं त्या या ठिकाणी जे आग सकाळच्या सुमारास लागली होती सध्या जी आग नियंत्रण आलेली आहे। या प्रयत्न जे सुरू आहे MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवनी परिसरामध्ये ही आग जी आहे ती सकाळ लागलेली आहे आणि आग विझवण्याचा सक्तीचे प्रयत्न अग्निशमन विभागाकडून करण्यात येतात। 4 बंब या ठिकाणी सकाळपासून लागलेले आहेत आणि आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। गणेश सोनवणे, TN मराठी, शिवनी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।